नमस्कार, जय महाराष्ट्र. दररोज तुम्ही या चॅनलवर येता आणि मी तुम्हाला जगभरातल्या काहीतरी भारी फॅक्ट्स, जनरल नॉलेज आणि नवनवीन माहिती देत असतो. पण आज कुठलीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाहीये. आज फॅक्ट जरा बाजूला ठेवूया, कारण आज विषय तुमच्या आणि माझ्याबद्दलचा आहे. काल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या कृपेने, तुमच्या साथीने 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. आणि मार्च मध्ये जेव्हा हे चॅनल सुरू केलं होतं तेव्हा स्वप्नात पण वाटलं नव्हतं की फक्त 3 महिन्यात आपली 10,000 लोकांची युट्यूबची फॅमिली पूर्ण होईल. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. माझं पूर्ण नाव आहे शुभम सुधीर वेळणसकर. मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातला आहे आणि कामानिमित्त मी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. 2026च्या सुरुवातीला मी सोशल मीडियावर बघत होतो की लोक किती भारी भारी कंटेंट बनवत आहेत, तिथून पॉप्युलर होत आहेत आणि पैसे पण कमवत आहेत. आणि मला आधीपासूनच नवीन गोष्टी वाचायला, नवीन फॅक्ट जाणून घ्यायला, नवीन नवीन माहिती बघायला आवडायचं. आणि मग विचार केला की आपण पण एक ट्राय करून बघूया, कारण कॉन्टेंट क्रिएशन बनवण्याचा विचार माझ्या डोक्यात होता. आणि फेब्रुवारीमध्ये मी इंस्टाग्रामवर आपलं एक इन्फोटेनमेंट पेज सुरू केलं. सुरुवातीला एवढे काही खास व्ह्यूज यायचे पण नाही आणि सुरुवातीला कॉपी करूनच मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला. दुसऱ्या कंटेंट क्रिएशन जे करत होते त्यांच्या व्हिडिओ कॉपी करायचो, त्यांची व्हिडिओ माहितीची कॉपी करायचो आणि तिथून व्हिडिओ बनवायचो. पहिले 200-300 व्ह्यूजच यायचो, कधी कधी 100 व्ह्यूज पण यायचे. पण मी कन्सिस्टंट दाखवली, म्हणजे आपली कळशी दाखवली आणि हळूहळू लोकांना कंटेंट आवडायला लागला. लोकांचा प्रतिसाद पण चांगला मिळायला लागला. आणि त्याच दरम्यान माझ्या डोक्यात आलं की कॉन्टेंट क्रिएशन करतोच आहे, मग युट्यूब चॅनल का नाही. पण खरं सांगायचं तर मला युट्यूब कडून अजिबात म्हणजे 0 अपेक्षा होत्या. कारण सगळे लोक बोलतात आणि युट्यूबवर पण सगळ्यांना माहिती आहे की युट्यूबवर ग्रो करणं आणि व्ह्यूज मिळवणं एवढं भरपूर हार्ड झालेलं आहे. म्हणजे ग्रो करणं एवढं खूप कठीण झालेलं आहे आणि खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीला काय युट्यूबवर अजिबात लक्ष दिलं नाही आणि डोक्यात पण नव्हतं. नंतर मी एक साधा विचार केला, जी मेहनत मी इंस्टाग्रामच्या व्हिडिओसाठी घेतोय, म्हणजे ज्या रील मी इंस्टाग्रामवर टाकतोय तीच व्हिडिओ मला फक्त युट्यूबवर क्रॉस पोस्ट करायची होती. म्हणजे इथली व्हिडिओ तीच तिकडे टाकायची होती. यात माझी काय एक्स्ट्रा मेहनत काही जाणारच नव्हती. व्ह्यूज आले तर आले, नाही तर नाही, काय घंटा फरक पडणार नव्हता. कारण मी युट्यूबचा विचार तर केलाच नव्हता. युट्यूबसाठी काय प्लॅनच नव्हता माझा. आणि पहिल्याच व्हिडिओला 1000 पेक्षा जास्त व्ह्यूज आले. तुम्ही लोकांनी जो काय खतरनाक सपोर्ट दिलाय ना, त्याची मी कधी आयुष्यात पण कल्पना केली नव्हती. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट सांगतो तुम्हाला. कॅमेरा मी फिरवतो थोडा, म्हणजे आता हातात घेतो कॅमेरा, तिकडून दाखवतो. तर आता तुम्हाला माझा सेटअप, छोटासा एक सेटअप दाखवतो. कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी सेटअपची गरज असतेच प्रत्येकाला. ॲमेझॉन बेसिकचा एक ट्रायपॉड घेतला आणि तो घेतल्यावरच तो डिफेक्टिव्ह निघाला होता. पण मला व्हिडिओ लवकरात लवकर बनवायचा होता म्हणून मी काय रिटर्न पण केला नाही. आणि ते आले डेंट पडले होते. आता याच्यात व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला दिसतील कारण माहिती नाही, पण वापरून पण डेंट पडायला सुरू झाले. आणि हे जे छोटे डेंट आहेत ते जेव्हा ट्रायपॉड आला होता तेव्हाच पडले होते. हाच ट्रायपॉड मी पूर्ण सगळ्या व्हिडिओसाठी वापरतो. आणि ही जी खुर्ची आहे हिच्यावर मी बसतो आणि व्हिडिओ बनवतो. हिच्यावर बसून व्हिडिओ बनवतो आणि इथे ह्या जागेवर मी माझा मोबाईल लावतो. माझा मोबाईल iQOO Neo 10 आहे. त्याच्या फ्रंट कॅमेऱ्याने मी व्हिडिओ शूट करतो. हा पाठी जो तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड बघताय, हा ऍक्च्युली बॅकग्राऊंड नाही आहे, हा मोठा पांढरा कागद आहे. कारण ह्याच्या मागे, तुम्हाला दाखवतो, ह्याच्या मागे एक पॅनल आहे. आणि हा पॅनल मला लपवण्यासाठी हा मला मोठा पांढरा लावायला लागला. कारण सुरुवातीच्या जर कोण इंस्टाग्रामचं वरचं असेल त्यांना माहिती आहे की पहिल्या जो 2-4 व्हिडिओ आहेत त्या बिना पांढऱ्या बॅकग्राऊंडच्या बनलेल्या आहेत. आणि तो जो पॅनल आहे ना, तो व्हिडिओमध्ये विचित्र दिसायचा. म्हणून मी काय केलं, एका पांढरा कागद घेतला असा हावाला, त्याला माझ्या सोयीनुसार कापून घेतलं आणि तो मी एका व्हाईट बोर्डला चिटकून ठेवलाय असा क्लिपनी. मी जी हा आदिदासचा ट्रॅक सूट घालतो, ट्रॅक जॅकेट आणि एक हुडी आहे, तोच मी बदलून वापरत असतो. दुसरा काही आपण कपडे घालत नाही. मी माईकचा वापर अजिबात करत नाही. मोबाईलचा जो डिफॉल्ट माईक असतो, म्हणजे इंटरनल माईक असतो, तोच वापरतोय. कुठलाच एक्सटर्नल माईक मी वापरत नाहीये. आणि तो मी जो व्हिडिओ बनवतो ना, तो नंतर मी एक्सपोर्ट करतो ऑडिओमध्ये. एक्सपोर्ट केलेली ऑडिओ ॲडोब पॉडकास्ट म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन ती ऑडिओ फाईल अपलोड करतो. आणि तिथून मग मला ती ॲडोब पॉडकास्ट नावाची वेबसाईट मला एनहान्स करून देते. म्हणजे बॅकग्राऊंड नॉईज आणि बाकीचा जो कचरा असतो मागे, चिल्लर आवाज असतो, तो एकदम कमी करून एकदम प्रोफेशनल माईक सारखा आवाज आपल्याला भेटतो. मग मला माईक वापरायची काही गरज नाही पडत. तर आता मी परत खुर्चीवर बसतो आणि पुढची व्हिडिओ मी तुम्हाला कम्प्लीट करतो. सुरुवातीला कॅमेरासमोर बोलण्याची अजिबात सवय नव्हती. शब्दाला शब्द जोडायचे नाही आणि बोलताना मी अडखळायचो. आणि आता पण बोलताना मी अडखळतो, पण खूप चुका करतो. पण ते एडिटिंग मध्ये मी एकदम काटून छाटून एकदम सुधारतो आणि जोडून टाकतो, जेणेकरून तुम्हाला एक परफेक्ट व्हिडिओ मिळेल आणि एकदम फ्लो मध्ये होईल. इंस्टाग्रामला तर रील व्हिडिओ आपण टाकतच असतो आणि आता फेसबुकला पण
याच महिन्यात आपण रील टाकायला सुरुवात केलेली आहे. जर कोणी इंस्टाग्रामवर असेल किंवा फेसबुकवर असेल आणि तिथे पण तुम्हाला याच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये इंस्टाग्रामची आणि फेसबुक पेजची लिंक टाकतोय. जर कोणाला खरंच इच्छा असेल तर फॉलो करू शकता, नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण युट्यूबवर आपण इथे कंटेंट टाकणारच आहोत. पण आता एक इथून मोठी अपडेट सांगतोय, इथून पुढे आपल्या चॅनलवर फक्त शॉर्ट व्हिडिओ नाही तर लॉंग व्हिडिओ सुद्धा येणार आहे. म्हणजे 8 ते 10 मिनिटाच्या किंवा भारी 15 मिनिटाच्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी करेन. फक्त अशीच तुमची साथ असू द्या, कारण तुमच्या सपोर्ट विना मी काहीच नाही. तुम्ही आहात म्हणून हे चॅनल आहे. आणि पुन्हा एकदा या 10,000च्या युट्यूब फॅमिलीसाठी मनापासून धन्यवाद. तुमचे जेवढे उपकार मानावे तेवढे कमीच आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.